आज मी तुम्हाला पवित्र तुळशीची जन्मकथा सांगणार आहे। अतिशय रंजक आणि भक्तिमय अशी तिची कथा आहे। तुम्ही सगळे ऐकण्यास उत्सुक आहात तर मी आता लगेच तुम्हाला सांगते। पुराणानुसार जालंधर नावाचा एक शक्तिशाली असुर राक्षस होता। त्याची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता श्रीहरी विष्णूची परमभक्त होती। त्याने देवांना आणि ऋषींना खूप त्रास दिला। जालंधरच्या वाढत्या अत्याचाराने त्रस्त होऊन सर्व देव भगवान विष्णू शंकराकडे मदतीसाठी गेले। भगवान विष्णूंना समजले जोपर्यंत वृंदाचे पतिव्रता धर्म कायम आहे तोपर्यंत जालंधरला मारणे शक्य नाही। जनहितासाठी धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या आश्रमात प्रवेश केला। आपल्या पतीला परत आलेले पाहून वृंदाने त्यांचे चरण स्पर्श केले। इथेच वृंदाचा पतिव्रता धर्म खंडित झाला। ज्या क्षणी वृंदाचे पावित्र्य भंग झाले त्याच क्षणी देवांनी जालंधरचा वध केला। वृंदाला जेव्हा सत्य कळले की आपण ज्याच्या चरणाचा स्पर्श केला ते आपले पती नसून भगवान विष्णू आहेत तेव्हा तिने अत्यंत दुःखी होऊन विष्णूला शाप दिला। ज्याप्रमाणे तुम्ही मला माझ्या पतीपासून दूर केले त्याचप्रमाणे तुम्हीही पाषाणाचे दगडाचे वाल यामुळे शालिग्राम शिळेची पूजा केली जाते। या शापानंतर वृंदा सती गेली, स्वतःला अग्नीत समर्पित केले। वृंदाच्या त्यागामुळे भक्तीमुळे प्रभावित होऊन भगवान विष्णूने तिला वरदान दिले। ज्या ठिकाणी वृंदा सती गेली त्या ठिकाणी एक पवित्र रोप उगवले। भगवान विष्णूने या रोपाला तुळशी म्हणजे तुला नसलेली जिची तुलनाच करता येणार नाही अशी तुळस हे नाव दिले। विष्णूंनी वृंदाला सांगितले, आजपासून तू माझ्यासाठी सर्वात प्रिय। तुझा शाप पूर्ण करण्यासाठी मी शालिग्राम शिळ्याच्या रूपात नेहमी तुझ्याजवळ राहीन। विष्णूंनी घोषणा केली, तुळशीशिवाय माझा कोणताही नैवेद्य स्वीकारला जाणार नाही आणि तुळशीला